नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण झाडे आपले मित्र या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. निसर्गाने मानवाला दिलेल्या अनेक देणग्यापैकी झाडे ही सर्वात महत्त्वाची देणगी आहे. झाडे ही आपली खरी मित्र आहेत, कारण ते निस्वार्थपणे आपल्याला सर्व काही देतात. वृक्षाशिवाय जमिनीवर जीवनाची कल्पना केली जाऊ शकत नाही. निसर्गाने मानवाला दिलेल्या अनेक अमूल्य देणग्यापैकी झाडे ही एक महत्त्वाची देणगी आहे. वृक्ष हे केवळ जमिनीवर उगवणारे एक सजीव घटक नसून ते मानवाचे खरे आणि निसर्ग मित्र आहेत. झाडांशिवाय पृथ्वीवर सजीवांचे जीवन अशक्य आहे. मानव आणि झाडे यांचा संबंध जन्मापासून मृत्यूपर्यंत असतो. झाडे आपल्याला श्वास घेण्यासाठी प्राणवायू देतात आणि आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. याशिवाय झाडे आपल्याला फळे, फुले, औषधी, लाकूड आणि सावली देतात. कडक उन्हात वाटसरू झाडांच्या सावलीत विश्रांती घेतात. माणूस हा एक सेकंदही श्वासाशिवाय जगू शकत नाही. यासाठी तरी झाडे लावणे गरजेचे आहे, कारण माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि ती झाडे पूर्ण करतात. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून ऑक्सिजन पाहिजे, मग झाडे का नको? हा प्रश्न माणसाने स्वतःलाच विचारायला पाहिजेत. झाडे आपल्याला जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट देतात. तर झाडे आपल्याला खायला गोड फळे, सुंदर फुले, सावली, लाकूड, औषधी वनस्पती देतात. कडक उन्हात थकलेल्या वाटसरूलाही सावली देतात. म्हणजेच वेळेवर पाऊस पाडण्यासाठी आणि हवामान संतुलन ठेवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे जमिनीची धूप थांबवतात, तसेच अनेक पशुपक्षी आणि कीटक आपले घरटे झाडावरच बांधतात. त्यामुळे झाडे हा केवळ माणसाचाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा निवारा आहे. आज माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आणि शहरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जंगले आणि झाडे तोडत आहे. झाडे कमी झाल्यामुळे प्रदूषण वाढत आहे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. आपला हा खरा मित्र आज संकटात आहे. जर झाडे नष्ट झाली तर पृथ्वीवरील जीवनच धोक्यात येईल. झाडे केवळ माणसालाच नाही तर अनेक पशुपक्ष्यांना निवारा देतात. ते हवेतील प्रदूषण शोषून घेतात आणि वातावरण थंड ठेवतात. झाडांच्या मुळामुळे मातीची धूप थांबते आणि पाऊस पडण्यास मदत होते. ते आपल्या सभोवतालचे सौंदर्य वाढवतात. झाडे आहेत म्हणून आपण आहोत. निसर्गाचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. झाडं आपल्याला जीवन जगण्यासाठी भरभरून देते आणि मोबदल्यात काहीही मागत नाहीत. खऱ्या अर्थाने झाड आपला मित्र आहे. तर झाड हे परोपकाराचे उत्तम उदाहरण आहे. ते स्वतः उन्हात उभे राहून इतरांना सावली देते. अशा या निस्वार्थ मित्राचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. चला तर मग आपल्या या लाडक्या मित्राचे रक्षण करूया, याची प्रतिज्ञा करूया आणि पृथ्वीला हिरवेगार बनवूया. आज आपण मराठी निबंध झाडे आपले मित्र याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.